मी DCP साहेबांना काहीतरी 9:30-10 वाजता फोन केला की साहेब माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा. पण आता तुम्ही मारहाण केली आहे का? कारण आम्ही कशाला मारहाण करू? त्यांनीच उलटा आमच्यावर हल्ला केला. मला धक्काबुक्की केली. पहिली गोष्ट ते रात्री 11 वाजता आले का आचारसंहितेमध्ये? माझी मागणी एकच आहे, तिथे पप्पू म्हात्रे पण होते पैसे वाटप करायला. नाटेकर पैशाची बॅग घेऊन पळाला, त्याची हेमंत म्हात्रे पळाला. मागची पुढची भूमिका काय आहे? असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची, बस झालं. एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल, बरोबर? कोणी सांगितलं मला तुमच्या पक्षात या, मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावर दडपशाही घालाल का? मला लोकशाहीने मला अधिकार दिला नाही का मला कुठे जायचं नाही? ते आता एक मी ती व्हिडिओ क्लिप पण पाहिली. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे ते नितीन पाटील स्वतः नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही 10 वाजता या ठिकाणी काय कशासाठी सभा घेताय? तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे, सगळं बंद आहे, आम्हाला पूजा इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो, असं ओमनाथ नाटेकर सांगतायत. हे त्या एका क्लिपमध्ये दिसतंय. त्यामुळे काही पैसे वाटपचा विषयच नाहीये. नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते. किती जणांना मार खाल्ले आणि त्या ठिकाणी ऍक्च्युली कशाला गेलेले? बघा, ओमनाथ नाटेकर आणि त्यांच्याबरोबर 2-3 सहकारी एका सोसायटीमध्ये कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते. आता मनीषा राणे वगैरे असे 5-6 जणांची नावं घेतलेली आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी पैसे वाटप केल्याचा त्याचाही आरोप आहे. हा दुसऱ्यांदा आरोप जो आहे आपल्यावरती लागतोय. मी परत तिथं सांगतो, त्या दिवशी पण मी सांगितलं, कार्यक्रमाला आज गेले होते त्या दिवशी सुद्धा नितीन पाटील, रवी पाटील आणि आमच्या त्या कार्यकर्त्याच्या खिशात पैसे घातले आणि ते पैसे वाटप केले. कालही सांगितलं. आता कसं आहे की ते एकदम खूप मुरब्बी राजकारणी आहेत. नितीन पाटील, रवी पाटील हे खूप मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना चांगलं कळतं कसं कुठे वळवावं ते, त्याप्रमाणे ते करतायत. पण आता प्रत्यक्ष दर्शनी काय दिसतंय तर नाटेकर यांना, ओमनाथ नाटेकर जे उमेदवार आहे यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांना जबर मार लागलेला आहे दिसतंय. त्याप्रमाणे जर पैसे वाटप करत असते तर पैसे भेटले असते, काय भेटले असतं.